मॅडम, काय झालं मॅडम? तुम्ही त्याच माणसाचा विचार करताय का? नाही, ऍक्च्युली हो, त्याला कसं पकडता येईल ह्याचा विचार करत होते. एनिवे, बोल. तुमचा फोन आत राहिलेला, गिरीश पाटकर नावाच्या माणसाचा फोन आलेला. हो, त्यांचा काल रात्री फोन आला होता. ते खाली थांबलेत आपल्या बिल्डिंग खाली, त्यांना भेटायचंय तुम्हाला. अगं मग वर बोलव ना त्यांना. हो, मी करते फोन. मिस्टर पाटकर, तुमचा नक्की विरोध कशाला आहे? स्वातीने नीरजची निवड केली याला, की तिने स्वतःच्या पसंतीने लाईफ पार्टनर निवडला याला? तिची निवड चुकीची आहे असं का समजताय तुम्ही? नाही, स्वातीची निवड पूर्णपणे चुकीची आहे असा पूर्वग्रह नाहीये माझा. आणि तिनं स्वतःचा जोडीदार निवडला आहे यालाही माझी हरकत असल्याला काही कारण नाही. मग गिरीशराव, नेमकं दुखणं काय आहे तुमचं? स्वाती माझी एवढीशी लहानशी बाहुली बघता बघता कधी मोठी झाली कळलंच नाही. काल परवापर्यंत तिचा बाबा तिच्यासाठी हिरो होता, पण आता ती खूप बदलली आहे. म्हणजे मला सांगितल्याशिवाय ती कुठलीच गोष्ट कधीच करायची नाही. पण परवा मला न सांगता ती त्या नीरजला भेटायला गेली. मला न सांगता. खूप साधी आणि सरळ आहे होती. तो नीरज तिला फसवेल किंवा तो तिला सुखात ठेवेल का नाही हे मला समजायला नको का? गिरीशराव, एक बाप म्हणून तुमच्या मुलीवरचं प्रेम मला कळतंय, पण हा तुमचा घरगुती मामला आहे असं तुम्हाला नाही वाटत? आणि समजा ही गोष्ट स्वातीला कळली तर तिला काय वाटेल? तुम्ही स्वतः नीरजला भेटलात? हो, म्हणजे एकदाच. पण त्याची आणि माझी भेट इतक्या विचित्र सिच्युएशन मध्ये झाली की मी प्रथम त्याला गुंडच समजलो. तू हात सोड. नाही सोडणार, हात सोड. कधीच नाही सोडणार. हे बघ, हात सोड. हे हात सोड तिचा. पण स्वातीने सांगितल्यावर तुमचा गैरसमज दूर झालाय ना? नाही, पूर्णपणे नाही. कारण नीरज हा चांगला मुलगा आहे हा स्वातीचा गैरसमज असू शकतो. तुम्ही त्याच्या घरी, आजूबाजूला किंवा ऑफिसमध्ये का नाही चौकशी करत? हो, कोणाकडे चौकशी करणार मी? मी त्यांना स्वातीचा फोटो दाखवला, पण त्या म्हणाल्या ती मुलगी ही नाही, ती दुसरीच कोणीतरी. दुसरी कोणीतरी कोण आहे? किती नेहाच आहे. मला काय वाटतं, कदाचित यामिनीताईंनी मुद्दाम खोटं सांगितलं. त्यांचं नीरजशी पटत नसेल, असे विघ्न संतोषी शेजारी असतातच. मला राहून राहून त्या संकेतचं आश्चर्य वाटतंय. जनरली असे एकत्र काम करणारे, पार्टी करणारे मित्र एकमेकांना एक्सपोज करत नाही, उलट एकमेकांना प्रोटेक्ट करतात. मग संकेतने त्याची बदनामी का केली असेल? मॅडम, मला पण तीच शंका आली, म्हणून मी संकेतला विचारलं सुद्धा. संकेतराव, नाही, माझ्या मनात एक शंका आली म्हणून विचारतो. तुम्ही नीरजचे जिवलग मित्र ना? मग एक सच्चा मित्र आपल्या मित्राच्या वाईट सवयी, त्याची गुपित तिसऱ्या अनोळखी माणसाला सहजासहजी सांगत नाही. तुम्ही तर सहज सांगून टाकली. याला दोस्ती म्हणायची का दुश्मनी? बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मैत्री वेगळी आणि कर्तव्य वेगळी.
तुम्ही बाहेरचे आहात, अनोळखी आहात, पण एका उपवर मुलीचे वडील म्हणून मला भेटायला आलात आणि नीरजबद्दल सगळं खरं सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मामा, माझ्या घरी पण लग्नाची बहीण आहे. माझे वडील या जगात नाही आहेत, त्यामुळे तिच्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आणि जर मी तुम्हाला फसवलं तर देव मला क्षमा करू शकत नाही. त्यामुळे मला जे माहिती होतं ते मी तुम्हाला सांगितलं. संकेतराव, मानलं तुम्हाला. मॅडम, मी विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर त्यानं दिलं. मैत्रीपेक्षा माणुसकीला महत्व दिलं त्यानं. शेवटी एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. बंडू, क्रॉस चेक करण्यासाठी संकेतला तू अगदी बरोबर प्रश्न विचारलास. संकेत आणि त्या यामिनीताईंच्या स्टेटमेंट्समध्ये काही गोष्टी कॉमन आहेत, पण त्यावरून त्या दोघांमध्ये काही कनेक्शन असेल असं मला तरी नाही वाटत. आणि ते दोघं मुद्दाम ठरवून खोटं सांगतील यामागे काही मोटिव्हही नाही वाटत. एनिवे, आपण त्या दोघांची स्टेटमेंट्स पुन्हा एकदा रिकन्फर्म करूया. तुम्ही पुन्हा एकदा जाऊन त्यांना भेटा. हा होय. त्या संकेतला नीरजच्या मैत्रिणीचा म्हणजे त्या नेहाचा पत्ता माहिती असतो. आपल्याला दोघांनाही भेटायचं, नेहालाही आणि नीरजलाही. बोला मिस्टर पाटकर. हां अस्मिता मॅडम, तुमच्या माणसांनी नीरजची चौकशी करायला सुरुवात केली आहे ना? त्याच्याबद्दल काही कळलं का? नाही म्हणजे तो चांगला मुलगा आहे ना? आम्ही त्याच्याविषयी जी प्राथमिक चौकशी केली आहे त्यावरून तरी तुमचं त्याच्याबद्दलचं मत खरं असावं असंच वाटतं. काय म्हणजे तो नीरज? एक मिनिट. हे बघा, आपण इतक्या लगेच कन्फ्युजनवर नको येऊया. आम्ही अजून थोडी चौकशी करतो, त्यानंतर ती सगळी माहिती कन्फर्म करून मग मी माझा रिपोर्ट देईन तुम्हाला. आपण तोपर्यंत ह्या सगळ्याविषयी तुम्ही स्वातीला काहीही बोलू नका, काही विचारू नका. नाही तसं नाही मॅडम, पण हे बघा, मी तुमची मनस्थिती समजू शकते, पण मी स्वातीच्या आयुष्याचं नुकसान होऊ देणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही तुमच्यावरती विश्वास आहे मॅडम, पण काय धीर होत नाही ना मॅडम. एक शंका आहे, म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलो होतो ना, तेव्हा स्वाती त्या नीरजला भेटायला गेली असावी असं वाटतंय मला. त्यानं तिला फसवलं तर? काही भलतंच घडलं तर? हे बघा, ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवताय ना, तसाच स्वातीवरही विश्वास ठेवा. आम्ही शोध घेतोय, आम्ही चौकशी करतोय, तुम्ही निश्चिंत राहा. आणि तटस्थपणे ती तुमच्याशी कितपत खरं बोलते हे ऑब्झर्व करा. सत्य नक्की समोर येईल. बरं. काय झालं बाबा? नाही काही नाही. तुमच्या नजरेतून कळतंय. कसलं टेन्शन आहे का? नाही खरंच काही नाही. मी तुमच्या डोक्याला तेल लावून देते, मग बरं वाटेल तुम्हाला. आले. मा ही स्वाती बोलत का नाहीये? रडते का ती? स्वाती, स्वाती बेटा तू रडत तर नाहीयेस ना? बाबा मी रडत नाहीये, अहो मी लपून बसलीये, मला शोधायला या.